नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अचानक 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी गाझापट्टी या पॅलेस्टाईनचा एक भाग असलेल्या छोट्या भूभागातून इस्रायलची सीमा ओलांडून अतिरेकी घुसले आणि मुंबईवर जसा अजमल कसाब वगैरे टोळीने प्राणघातक हल्ला केला होता तसा इस्रायलवर हल्ला करण्यात आला. ते करणाऱ्या संघटनेचं, अतिरेकी संघटनेचं नाव हमास असं आहे आणि त्या संघटनेला संपवणं हे आता इस्रायलचं कर्तव्य झालेलं आहे आणि म्हणून विनाविलंब 2 तासात इस्रायलने थेट युद्धाची घोषणा करून टाकली. पण अशा परिस्थितीत करायचं काय? अशा परिस्थितीत आपण कोणाची बाजू घ्यायची याविषयी भारतातले अनेक राजकीय पक्ष फार गोंधळून गेलेले आहेत आणि या पक्षांकडे कुठचं धोरण, भूमिका, विचारधारा काहीच नाही आहे याची साक्ष देत सुटलेले आहेत. अगदी उभाटा शिवसेनेच्या संजय राऊतांपासून काँग्रेसच्या जयराम रमेश यांच्यापर्यंत सगळ्यांनी आपण कसे सैरभैर विस्कटलेले आहोत आणि कुठल्या विषयात काय भूमिका घ्यायची ते पण आपल्याला कळत नाही याची नित्य नेमाने साक्ष देताना दिसतात. आणि त्यामुळेच ज्यावेळेला हा हल्ला झाल्याची बातमी आली आणि त्याच्या प्राथमिक बातम्या येत होत्या, ज्याला उत्तर देण्यासाठी इस्रायल सज्ज होत होता, त्या पहिल्या 2 तासात काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींचे सगळ्यात मोठे प्रवक्ते असलेले बुद्धिमान नेते जयराम रमेश यांनी तात्काळ या घातपाती, अतिरेकी आणि जिहादी हल्ल्याचा आणि हमासचा निषेध करून टाकला, निरपराधांचे बळी वगैरे वगैरे म्हणत. पण गंमत अशी आहे मित्रांनो, त्यानंतर 6-7 तास गेल्यानंतर त्या हल्ल्याला उत्तर द्यायला जेव्हा इस्रायलने युद्ध घोषित केलं तेव्हा ते जयराम रमेश इस्रायलनी जो काय हवाई हल्ला गाझापट्टीवर केला त्याचाही निषेध करायला पुढे आले. मग तुम्ही दोन्ही बाजूचा निषेध करत असाल तर नेमकी तुमची भूमिका काय हे तुम्हालाच माहीत नाही असा अर्थ होतो. गंमत असे, तुम्ही बाजूला नसाल तर कोणाचंही समर्थन करू नका, कोणाचाही निषेध करू नका. तुमच्यावर हल्ला झाल्यानंतर तुम्ही जर त्याचा प्रतिकार करणार असाल तर तुमचा निषेध केलेला तुम्हाला चालेल का? नाही ना. पण गंमत अशी की काँग्रेसची किंवा एकूणच इंडिया आघाडीतल्या अनेक नेत्यांची अवस्था अशी झालेली आहे की त्यांना आपण कुठल्या बाजूचे होते माहिती नाही. त्यामुळे ते आधी विचारतात की अमुक अमुक घटना घडली, यात भाजपची भूमिका काय आहे ते तपासतात. मग ते काय तो इस्रायलवर झालेला हमासचा हल्ला असो की आणखीन जगात कुठेही काही घडलेलं असो, भारतात किंवा जगात कुठेही काहीही घडलेलं असो, त्यामध्ये भाजपची जी भूमिका असेल त्याच्या विरोधात आम्ही उभे राहणार, त्याला इंडिया आघाडी म्हणतात. मग ती गोष्ट ही इंडिया आघाडीला, काँग्रेसला, देशाला हानिकारक असो नसो, भाजप जी बाजू घेईल त्याच्या विरोधात आम्ही उभे राहणार हे यांनी ठरवून टाकलेलं आहे. ही आता काँग्रेस किंवा इंडिया आघाडीची, शिवसेना उभाठाची विचारधारा झालेली आहे. घटना कुठची आहे, काय घडलेलं आहे, कोण करतो आहे, त्याची भूमिका काय आहे, याच्याशी या लोकांना कर्तव्य नाही आहे. कर्तव्य काय आहे तर भाजप कशाचं समर्थन करतो आणि भाजप कशाचा विरोध करतो. भाजपने ज्याचा विरोध केला आम्ही त्याचं समर्थन करणार, कारण आम्ही भाजपच्या विरुद्ध आहोत. म्हणजे साधी गोष्ट आहे. उद्या उद्धव ठाकरे यांचं नरेंद्र मोदींनी कौतुक केलं तर उद्धव ठाकरे स्वतःच म्हणतील, छे तो कोण कौतुक करणारा, मी तर नालायकातला नालायक आहे. आणि हा विनोद समजू नका मित्रांनो, विनोद समजू नका. 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी
अक्षय कुमार नावाच्या अभिनेत्याने नरेंद्र मोदींची घेतलेली मुलाखत विविध चॅनेलवर दाखवली गेली होती. त्यात नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींचं कौतुक केलं होतं की राजकारणात आम्ही एकमेकाच्या विरोधात आहोत, पण अगत्याने दिवाळीला किंवा दुर्गापूजेला ममता बॅनर्जी मला एक गांधी शर्ट पाठवतात, बंगालची चांगली मिठाई पाठवतात. आता यात ममता बॅनर्जीच्या विरोधात काही मोदी बोलले नव्हते, पण त्यावर प्रतिक्रिया ममता बॅनर्जींकडून काय आली, पुढच्या वेळेला माती घालून लाडू पाठवीन. हे कशाला बोलायचं होतं? मोदींनी तुमच्या विरोधात अपशब्दसुद्धा वापरला नव्हता, पण मोदी जर ममतांना चांगलं म्हणत असतील तर ममता बॅनर्जी स्वतःला नालायक ठरवायला उत्सुक असतात, कारण त्या मोदींच्या विरोधात आहेत. मोदी काय बोलले याला महत्त्व नाही, आपण मोदींच्या विरोधात गेलं पाहिजे याला महत्त्व आहे. आणि मी याला नेहमी नावड निवड म्हणतो. म्हणजे आपल्याला काय आवडलं आहे हे सांगता येत नाही, ठरवता येत नाही. त्यामुळे समोरच्याला काय आवडलं आहे आधी मला सांगा. त्याला जर अंधार आवडत असेल, मला प्रकाश आवडतो. त्याला प्रकाश आवडत असेल, मला अंधार आवडतो. या प्रकारे ज्या वेळेला तुम्ही वागता तेव्हा तुमचे हाल होणारच हो, तेव्हा तुमचे हाल होणार. त्यामुळे जयराम रमेश असोत किंवा संजय राऊत असोत, हे हमासच्या बाजूने का बोलतात याचं उत्तर आपल्याकडे आहे का? पाकिस्तानातून आलेले समुद्रमार्गे अतिरेकी हे मुंबईतल्या त्या कुलाब्यात जे छबड हाऊस आहे, जे इस्रायलमधून आलेले ज्यू धर्मगुरू जिथे काय हॉस्टेल म्हणून किंवा वसतिगृह म्हणून वापरतात, त्याच्यावर त्या अजमल कसाब टोळीतल्या काही लोकांनी हल्ला केला, बॉम्ब टाकले, गोळ्या घातल्या, मारलं, काय काय केलं. तर त्याचंही समर्थन होत नाही. ज्या वेळेला तुम्ही हमासचं समर्थन करता ज्यू द्वेषासाठी, तेव्हा तुम्ही मुंबईवर झालेल्या हल्ल्याचं सुद्धा एक प्रकारे समर्थन करता, कारण तुम्ही ज्यू द्वेषाचं समर्थन करत असता. हमासने इस्रायलवर केलेला जो हल्ला आहे आणि मुंबईच्या छबड हाऊसवर अजमलच्या टोळीने केलेला हल्ला, याच्यामध्ये फरक नाही आहे. पण त्याचं भान शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊतांना नाही, आणि आधी पाठिंबा नंतर निषेध वगैरे वगैरे करणारे जे जयराम रमेश आहेत, यांनासुद्धा आपण काय बोलतो याचं भान राहिलेलं नाही. याचं कारण त्यांना आपल्याला काय आवडतं, आपल्या हिताचं काय आहे हे ठरवण्यापुरती सुद्धा बुद्धी शिल्लक राहिलेली नाही. त्यांची आवड निवड ही द्वेषाधारित आहे, द्वेषाचा आधार घेऊन चालते ती. कारण ज्याचं भाजप समर्थन करेल आम्ही त्याचा विरोध करणार, मग तो विरोध करण्यातून आमचं नुकसान झालं तरी चालेल. मी पूर्वी एक किस्सा विनोदी ऐकला होता की एका गृहस्थाला देव प्रसन्न होतो आणि म्हणतो, वत्सा तुला पाहिजे ते वरदान माग. तो विचार करायला लागतो, काय वरदान मागू, सोन्याचा राजवाडा मागू, दागदागिने मागू, पैसे मागू, असा विचार करतो भक्त आणि डोकं खाजवत बसतो. एवढ्यात देव त्याला सांगतो, तुला जितकं मिळेल ना त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल, तू जे मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला. एका मिनिटात तो भक्त म्हणतो, देवा माझा डावा हात तोडून टाक. म्हणजे काय, तर शेजाऱ्याचे दोन्ही हात तोडून टाक. याला मित्रांनो विघ्न संतुष्टता म्हणतात. आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण शेजाऱ्याचं अधिक नुकसान झालं पाहिजे आणि त्यातला आनंद घेणं याला विघ्न संतोषी वृत्ती म्हणतात. इंडी आघाडी किंवा मोदी विरोधक आता हळूहळू विघ्न संतोषी कसे झालेत याचा हा पुरावा आहे. त्यांना जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये मोदी विरोध करायचा, यात आपलं हित आणि आनंद मिळतो. आणि ही गोष्ट नवीन नाही आहे. मी मागे त्याच्यावर एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता. याला मी
मणिशंकर अय्यर डॉक्ट्रिन म्हणतो. मणिशंकर अय्यर यांनी 2011मध्ये बंगाल आणि तमिळनाडू या 2 राज्यामध्ये ममता बॅनर्जी आणि जयललिता निवडून आल्या आणि भाजप तिथे आलाच नाही याचा आनंद व्यक्त केला होता. त्यावेळेला भाजप हा दोन्ही राज्यामध्ये 0 होता, ताकदच नव्हती, संघटना नव्हती. तरी मणिशंकर अय्यर यांना आनंद झाला होता. पण बंगालमध्ये किंवा तमिळनाडूमध्ये तेव्हासुद्धा काँग्रेस पक्ष होता, काँग्रेसचाही फार धुव्वा उडाला होता. आणि त्यावर प्रतिक्रिया देताना मणिशंकर अय्यर म्हणाले होते, काँग्रेसने जिंकण्याचा प्रश्नच येत नाही, भाजप खच्ची झाला पाहिजे, भाजपला यश मिळता कामा नये आणि भाजपचा पराभव हेच काँग्रेसचं यश आहे. त्यामुळे भाजपला कोणीही हरवो किंवा भाजपचा नायनाट होवो हेच काँग्रेसचं भलं आहे. आणि यात काँग्रेसचं काय भलं आहे याचं उत्तर मणिशंकर अय्यरकडे नव्हतं. आज तेच राहुल गांधी यांचं तत्त्वज्ञान झालेलं आहे आणि त्याच्या आधारित इंडी आघाडी वाटचाल करते आहे. हळूहळू करत राहुल गांधी यांनी इंडी आघाडीत आलेल्या सगळ्याच पक्षांच्या डोक्यात तो द्वेष भरवलेला आहे. आणि म्हणूनच हमासच्या समर्थनाला काँग्रेसने उतरण्याचं किंवा संजय राऊत यांनी उतरण्याचं एकमेव कारण आहे की मोदींनी इस्रायलचं समर्थन केलेलं आहे. हमासचा हल्ला झाला आणि इस्रायलने जेव्हा त्याला मुंहतोड जबाब देण्याची भूमिका घेतली तेव्हा भारत आणि भारत सरकार हे इस्रायलच्या बाजूने समर्थपणे उभं राहणार आहे अशी जी भूमिका नरेंद्र मोदींनी आपल्या काय त्या सोशल मीडियातल्या अकाउंटवर जाहीर केली, तात्काळ या सगळ्या इंडी आघाडीतल्या पक्षांच्या भूमिका बदलल्या. त्यांना हमास जवळचा वाटायला लागला आणि इस्रायलच्या विरोधात अमानुष, हिंसाचार, मानवतेवर हल्ला वगैरे अशा कॉमेंट संजय राऊतपासून, आणि अर्थात संजय राऊत तर तुम्हाला माहिती आहे की त्यांना खलिस्तानाची हत्या झाली तर त्यामध्ये रॉ आणि मोसादचा हात दिसलेला होता, आठवतं ना तुम्हाला त्या कॅनडा प्रकरणामध्ये. त्याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. या लोकांना आता हळूहळू स्वतःचा विचार करण्याची गरज वाटेनाशी झालेली आहे. त्यांचं गणित सोपं झालेलं आहे. ज्याचं भाजप समर्थन करेल त्याच्या विरोधात आम्ही उभे राहणार. आणि याचं कारण त्यांना असं वाटतं की भाजपच्या विरोधात जो असेल तो आपल्याबरोबर येणार आहे, तो आपल्याला निवडणुकीत जिंकून देणार आहे. हा विनोद नाही आहे मित्रांनो, हा विनोद नाही आहे. 2015-16मध्ये कधीतरी पाकिस्तानात गेलेले काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी कराचीमध्ये जनरल परवेज मुशर्रफ यांच्याबरोबर एक पत्रकार परिषद घेतली होती कराचीच्या पत्रकारांमध्ये. आणि त्यात त्यांनी जाहीरपणे पाकिस्तानला आणि जनरल मुशर्रफ यांना आवाहन केलं होतं की भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारायचे असतील तर पाकिस्तानने नरेंद्र मोदींचा भारताच्या निवडणुकीत पराभव करण्यासाठी किंवा मोदींचं सरकार पाडण्यासाठी पाकिस्तानने आम्हाला म्हणजे काँग्रेसला मदत केली पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, काँग्रेसला मोदी विरोधी लढाईत पाकिस्तानसुद्धा आपल्या जवळचा वाटतो, आपला एक मित्रपक्ष वाटतो. मग हमास का नाही वाटणार? कारण हमासच्या विरोधात इस्रायल आणि इस्रायलच्या बाजूने मोदी, तर मोदीच्या विरोधात काँग्रेस आणि इंडी आघाडी. थोडक्यात इंडी आघाडी म्हणे जमलेले जे 27-28 पक्ष आहेत ते भारताच्या विरुद्धसुद्धा जातील मोदींना हरवण्यासाठी. चीनची सुद्धा मदत घेतील, ते आता न्यूज क्लिकमध्ये आलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की यांना स्वतःची बुद्धी पण आता चालवता येईनाशी झालेली आहे. इतकी बुद्धी गंजलेली आहे की सोपं आहे. आम्ही भाजपच्या विरुद्ध,
भाजप समर्थ झाले, आम्ही विरुद्ध. किती दयनीय अवस्था होते माणसांची बघा. द्वेषाने हिरवे पिवळे झालेले लोक असतात, त्यांना स्वतःची बुद्धी वापरता येत नाही आणि त्यामुळे त्यांची जी नावड आहे ती त्यांची आवड होते. त्यांना जे नावडते त्याच्यावर त्यांची आवड काय आहे हे ठरत असतं. त्यांना मोदी इतके नावडतात की मोदींना जे जे आवडेल त्याच्या विरोधात आपण उभं राहायचं, अशा निष्कर्षाप्रत हे लोक येतात. आणि म्हणूनच कदाचित असेल उद्या जयराम रमेश असंही निवेदन करतील की इस्रायलला हरवायचे ना मित्रांनो, हमासवाल्यानो, तर मग तुम्ही सुद्धा इंडिया आघाडीत या. हमासला इंडिया आघाडीत घ्यायचं आणि मोदींचा पराभव करायचा. आणि मोदींचा पराभव म्हणजेच इस्रायलचा पराभव असेल आणि त्यामुळे तो आपोआपच हमासचा सुद्धा विजय होईल, असा युक्तिवाद संजय राऊत किंवा जयराम रमेश उद्या करायला लागले तर मला नवल वाटणार नाही. आणि कदाचित त्यांच्या मनात तो आशेचा किरण असेल. ही 2024च्या निवडणुका येईपर्यंत हमाससुद्धा इंडिया, काही ती आघाडी बनवली ना इंडिया अलायन्स, त्याच्यामध्ये दाखल होतील आणि मग त्यांच्या अतिरेकी कारवायामुळे भारतातल्या निवडणुकीत मोदींचा पराभव होईल, मोदींचं बहुमत जाईल. हास्यास्पद वाटेल मित्रांनो, पण काही लोकांचं कल्पनाविश्व किती हास्यास्पद आणि बिनबुडाचं असतं, चमत्कारिक असतं, त्याचा हा नमुना आहे. हमाससुद्धा इंडिया आघाडीत येणार असं उद्या संजय राऊत बोलले तर मला नवल वाटणार नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.